भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिकेचा उपवास केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. यावर्षी हरितालिका व्रत हे मंगळवारी 26 ऑगस्ट 2025 ला आलेले आहे आणि 27 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी आपल्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. भाद्रपद तृतीया तिथी सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:34 सुरू होणार असून मंगळवार 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:54 समाप्त होणार आहे. हरितालिका व्रत हे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका पूजा कशी करावी, हरितालिकेचे साहित्य, त्याबरोबर हरितालिका व्रताविषयी संपूर्ण माहिती, घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने सखीची मूर्ती नसेल तर पूजा कशी करावी याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, अजिबात सुद्धा स्किप करू नका. हरितालिकेचे व्रत हे संपूर्ण भारतभर साजरे केले जाते. पार्वतीप्रमाणेच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून भारतातील कुमारिका हे व्रत करतात. तसेच आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावे यासाठी सुवासिनी स्त्रिया हरितालिकेचे व्रत मोठ्या भक्तिभावाने करतात. असे म्हणतात की हरितालिका व्रत केल्यामुळे सर्व पापे तसेच कौटुंबिक चिंता दूर होतात. भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठीच आहे. हरितालिकेचा उपवास हिंदू धर्मातील सर्वात मोठा उपवास मानला जातो. निर्जला एकादशी प्रमाणे या हरितालिका व्रताच्या दिवशी सुद्धा कठोर उपवास करण्यात येतो. आता हरितालिकेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊया. या पूजेसाठी बरेचसे साहित्य लागते. येथे मी झाडाच्या पत्री घेतलेल्या आहेत. यामध्ये आघाडा, कण्हेर, बोर, त्याचबरोबर पेरू, सीताफळ, डाळिंब अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फळाची फुलांची आपल्याला पाने लागतात. त्याचबरोबर दुर्वा, येथे मी वाळू घेतलेली आहे. वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर फुले घेतलेली आहेत. इथे मी विड्याचं साहित्य घेतलेलं आहे. त्याचबरोबर वस्त्रमाळ घेतलेली आहे. एक पांढऱ्या कलरची वस्त्रमाळ घेतलेली आहे. महादेवाला घालण्यासाठी विड्याची पाने, पंचामृत, त्याचबरोबर दुर्वा, बेलपत्र, पाणी. येथे मी धोत्र्याचे फळ घेतलेले आहे. दिवा, त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, सुपारी म्हणून येथे मी गणपती म्हणून सुपारी घेतलेली आहे. त्याचबरोबर हळदी कुंकू घेतलेला आहे. त्यानंतर चंदन, भस्म घेतलेला आहे. बुक्का घेतलेला आहे. त्याचबरोबर माचीस, अगरबत्ती, धूप, अगरबत्ती स्टँड, पाणी हे आपल्याला साहित्य लागणार आहे. त्यानंतर येथे मी 3 ते 4 प्रकारची फळे घेतलेली आहेत. येथे मी फरशी स्वच्छ पुसून त्याखाली स्वस्तिक काढून पाठ मांडून घेतलेला आहे. त्यानंतर सर्वप्रथम तांदळाची रास मांडून त्याच्यावर दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपण सर्वप्रथम दिव्याची पूजा करतो. दिव्याला हळदी कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर फूल व्हायचं आहे आणि दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढची विधी करायची आहे. येथे मी सर्वात आधी तांदळाची रास मांडून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक प्लेट घेतलेली आहे. येथे आपल्याला सुपारीचा अभिषेक करायचा आहे. येथे हवेमुळे दिवा विझलेला आहे. येथे गणपतीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. हे करत असताना ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकू व्हायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत पंचामृत घालायचं आहे. अगोदर पाणी, नंतर हळदी कुंकू, नंतर पंचामृत. ओम गणेशाय नमः किंवा ओम गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्यानंतर परत स्वच्छ पाणी आपल्याला सुपारीवर घालायचं आहे. त्यानंतर थोड्याशा आपल्याला फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि ही सुपारी आपल्याला कापडाने स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. तांदळावर आपल्याला हळदी कुंकू, त्यानंतर आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे. गणपती म्हणून आपण याची पूजा करणार आहोत. त्यानंतर गणपतीला फूल व्हायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, गणपतीच्या प्रिय दुर्वा आपल्याला व्हायच्या आहेत. त्यानंतर गणपतीचा एक विडा ठेवायचा आहे. प्रत्येक भागानुसार वेगवेगळी पद्धत असते. 5 विडे ठेवले जातात. त्यानंतर येथे मी गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून वस्त्र घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला येथे वाळूपासून पिंड तयार करायचे आहे. माता पार्वतीने जेव्हा उपवास केला होता तेव्हा वाळूपासून महादेवांची पिंड तयार केली होती आणि हे व्रत आपल्या सखींबरोबर केलं होतं. त्यामुळे येथे वाळू अशा प्रकारे आपल्याला भिजवून घ्यायची आहे. त्याच्यामुळे त्याची पिंड छान तयार होते. अशा प्रकारे येथे मी वाळूच्या मदतीने पिंड तयार करून घेत आहे. मध्ये आपल्याला शिवलिंग तयार करून घ्यायचं आहे. माता पार्वतीने भगवान शंकर आपले पती मिळावे यासाठी हे हरितालिकेचे व्रत केले होते आणि अत्यंत कडकडीत असे निर्जला व्रत माता पार्वतीने केले होते. येथे मी साईडलाच माता पार्वती आणि सखींसाठी देखील येथे मी वाळू ठेवून घेत आहे. तुमच्याकडे मूर्ती असतील तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता, पण अशा प्रकारे येथे मी वाळूनेच माता पार्वती आणि सखी तयार करून घेत आहे.
प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. त्यानंतर आपण वाळूपासून माता पार्वती आणि त्यांच्या सखी तयार केलेल्या आहेत, तर त्यांची पूजा करायची आहे. त्यांना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर फुले व्हायची आहेत. अशा प्रकारे आपल्याला विधिवत त्यांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यांना हळदी कुंकू लावलेले जे आपण वस्त्रमाळ तयार केली आहे तर ती अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यांना दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला माता पार्वती आणि सखीची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण जी पिंड तयार केली आहे त्याचा अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पिंडीवर आपल्याला भस्म व्हायचं आहे, बुक्का व्हायचा आहे, त्यानंतर चंदन व्हायचं आहे. आपल्याला जास्त अभिषेक पाणी किंवा पंचामृत घालायचं नाही, कारण ही वाळूपासून पिंड तयार केली आहे. त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ घालायची आहे. त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. धोत्र्याचं फळ देखील अर्पण करायचं आहे, कारण हे महादेवांना खूप प्रिय आहे. त्यानंतर पांढरं फूल अर्पण करायचं आहे. बेलपत्र वाहताना ते आपल्याला पिंडीवर उलटंच अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजावट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी माता पार्वतीसाठी एक विडा ठेवला आहे. काही जण 5 विडे ठेवतात. आता आपल्याला पत्री वाहून घ्यायच्या आहेत. यामध्ये हरळ, आघाडा, दुर्वा, त्याचबरोबर फुलांची आणि फळझाडांची पाने देखील आहेत, ती आपल्याला पिंडीवर वाहून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर हरितालिकेचे व्रत कथा वाचायची आहे, कहाणी वाचायची आहे, आरती आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर येथे मी फळाचा नैवेद्य दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हरितालिकेची पूजा मांडून घ्यायची आहे. हरितालिका व्रत हे सर्वप्रथम देवी पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी केले होते, त्यामुळे हे व्रत खास मानले जाते. तिच्यावर भगवान शंकर आणि माता पार्वतीची विशेष कृपादृष्टी असते असे देखील सांगितले जाते. हे व्रत करत असताना देवी पार्वतीने अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता, म्हणून सर्व स्त्रिया देखील निर्जळी उपवास करतात. पण ज्याला शक्य नाही तर ते या दिवशी फळ देखील खाऊ शकतात. तुमच्याकडे जर का माता पार्वतीची ओटी भरत असाल तर तुम्ही ओटी देखील भरू शकता. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते. आमच्या इकडे ओटी भरत नाही. आपल्याला उद्या हा संपूर्ण दिवसभर कडकडीत असा उपवास धरायचा आहे. शक्य नसल्यास तुम्ही फळे देखील खाऊ शकता, फलाहार करू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला याचं विसर्जन कसं करायचं आहे, तर सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला पूजेचं साहित्य सर्व एकत्र करायचं आहे. त्यानंतर हरितालिका आणि शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे. त्यानंतर हरितालिकेचा खिचडीचा नैवेद्य दाखवावा. देवीला प्रार्थना करून पूजेमध्ये काही चूक झाल्यास तशी क्षमा मागावी. त्यानंतर पुन्हा उत्तर पूजेची अक्षता वाहून हरितालिका आणि शिवलिंगावरील निर्माल्य बाजूला करून घ्यावे. त्यानंतर हरितालिकेचे आणि शिवलिंगाचे पाण्यामध्ये विसर्जन करावे. पूजेच्या निर्माल्याचे देखील विसर्जन करावे. ज्या पत्री आहेत त्या पाण्यामध्ये विसर्जित करावे. यानंतर सर्वांना नैवेद्य आपल्याला वाटायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या सखी पार्वतीच्या ज्या मूर्ती आणलेल्या असतील त्या देखील आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. हा उपवास आपल्याला रात्री सोडता येत नाही. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर निर्जरी उपवास करावा. हा उपवास एकदा तुम्ही धरला तर तुम्हाला सोडता येत नाही. तसेच हा उपवास काही कारणास्तव सुटला तर पुन्हा धरू शकत नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिका व्रत कसे करावे त्याबद्दल माहिती, त्याचबरोबर त्याचा शुभ मुहूर्त, हरितालिका व्रत कसे करावे, कुणी करावे, त्याचे नियम काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.